मागील व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले होते। तर पुढील प्रश्न आहे सृजनशीलता म्हणजे। पर्याय क्रमांक अ नवनिर्माण क्षमता, पर्याय क्रमांक ब जुने ते सोने असणे समजणे, पर्याय क्रमांक क कला प्रकाराला उत्तेजन न देणे, पर्याय क्रमांक ड सुसंस्कृतीचा विकास करणे। सृजनशीलता म्हणजे नवनिर्माण क्षमता, पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 27 जर टिंबटिंब तर त्यास सक्षम अध्यापक समजले जाते। पर्याय क्रमांक अ एखाद्या अध्यापकाची पुस्तके आणि लेख प्रकाशित झाली असतील तर, पर्याय क्रमांक ब अध्यापक त्याच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या गरजा पूर्णपणे पुऱ्या करीत असेल, पर्याय क्रमांक क अध्यापकाने डॉक्टरेट पदवी प्राप्त केली असेल, पर्याय क्रमांक ड अध्यापक अनेक परिसंवादांना व अधिवेशनांना उपस्थित राहिला असेल तर। जर अध्यापक त्याच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या गरजा पूर्णपणे पुऱ्या करीत असेल तर त्यास सक्षम अध्यापक समजले जाते, पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 28 सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे वैशिष्ट्य कोणते? पर्याय क्रमांक अ शेवटच्या बिंदूवर मूल्यमापन घडून येते, पर्याय क्रमांक ब कार्यक्रम आराखड्यापूर्वी मूल्यमापन वापरले जाते, पर्याय क्रमांक क अध्यापनाची अध्ययन निष्पत्ती दर्शवण्याशी मूल्यमापन जोडलेच असते, पर्याय क्रमांक ड अध्यापनादरम्यान मूल्यमापन केले जाते। सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे वैशिष्ट्य अध्यापनादरम्यान मूल्यमापन केले जाते, पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 29 शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये टिंबटिंब निर्माण होणे आवश्यक आहे। 1 सामाजिक दृष्टिकोन, 2 नागरिकत्वाची भावना, 3 कर्तव्यनिष्ठा, 4 कृतज्ञता। शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दृष्टिकोन, नागरिकत्वाची भावना आणि कृतज्ञता निर्माण होणे आवश्यक आहे, मीन्स पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 30 गाणे ऐकणे, साहित्य वाचणे, चित्रे काढणे यामधून विद्यार्थ्यांमध्ये टिंबटिंबाचा विकास होतो, पर्याय क्रमांक अ सुसंस्कृतता, पर्याय क्रमांक ब राष्ट्रीयत्व, पर्याय क्रमांक क कलात्मकता, पर्याय क्रमांक ड शीलसंवर्धन। गाणे ऐकणे, साहित्य वाचणे, चित्रे काढणे यामधून विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकता याचा विकास होतो, पर्याय क्रमांक क। प्रश्न क्रमांक 31 सुसंस्कृत म्हणजे। पर्याय क्रमांक अ ज्याला संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान आहे, पर्याय क्रमांक ब ज्याचे मन व विचार भावना संस्कारित झाल्या आहेत, पर्याय क्रमांक क ज्याच्यामध्ये उपजीविकेची पात्रता निर्माण झाली आहे, पर्याय क्रमांक ड ज्याच्यामध्ये सृजनशीलतेचा विकास झाला आहे। सुसंस्कृत म्हणजे ज्याचे मन व विचार भावना संस्कारित झाल्या आहे, पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 32 चारित्र्य हे प्रत्यक्ष शिकविण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तीच्या आचरणातून प्रभावातून आत्मसात केले जाते ही टिंबटिंब आहे, पर्याय क्रमांक अ अनिश्चितता, पर्याय क्रमांक ब कल्पना, पर्याय क्रमांक क वस्तुस्थिती, पर्याय क्रमांक ड असत्य विधान। चारित्र्य हे प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तीच्या आचरणाच्या प्रभावातून आत्मसात केले जाते ही वस्तुस्थिती आहे, पर्याय क्रमांक क वस्तुस्थिती। प्रश्न क्रमांक 33 चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण टिंबटिंबद्वारे प्राप्त केले जाते, पर्याय क्रमांक अ नैदानिक परीक्षण, पर्याय क्रमांक ब साकारिक मूल्यमापन, पर्याय क्रमांक क उद्दिष्टाधारित परीक्षण, पर्याय क्रमांक ड गुणात्मक मूल्यमापन। चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण नैदानिक परीक्षण द्वारे प्राप्त केले जाते, पर्याय क्रमांक अ।
प्रश्न क्रमांक 34. ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा ही शिक्षकाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपमा योग्य आहे? पर्याय क्रमांक सुईण, पर्याय क्रमांक ब शिल्पकार, पर्याय क्रमांक क कुंभार, पर्याय क्रमांक ड तुरुंगाधिकार. ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा ही शिक्षकाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सुईण ही उपमा योग्य आहे. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 35. एका विद्यार्थ्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्यामुळे तो निराश होऊन आत्महत्या करतो. या विद्यार्थ्यामध्ये टिंबटिंब. पर्याय क्रमांक समायोजन क्षमतेचा विकास झाला नव्हता. पर्याय क्रमांक ब नोकरी प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडे लाच देण्यासाठी पैसे नव्हते. पर्याय क्रमांक क शारीरिक क्षमतेचा विकास झाला नव्हता. पर्याय क्रमांक ड सुसंस्कृतता व रसिकता याचा विकास झाला नव्हता. एका विद्यार्थ्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्यामुळे तो निराश होऊन आत्महत्या करतो. या विद्यार्थ्यामध्ये समायोजन क्षमतेचा विकास झाला नव्हता. पर्याय क्रमांक अ. समायोजन क्षमतेचा विकास झाला नव्हता. प्रश्न क्रमांक 36. अध्यापनाच्या प्रभावीपणामध्ये योगदान देणाऱ्या सकारात्मक घटकांची निवड करा. हा प्रश्न जुलै 2016 नेट पेपर फर्स्टला विचारला होता. पर्याय क्रमांक ए अध्यापकाचे विषयाचे ज्ञान, पर्याय क्रमांक बी अध्यापकाची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी, पर्याय क्रमांक सी अध्यापकाची संप्रेषण कौशल्य, पर्याय क्रमांक डी विद्यार्थ्यांना संतुष्ट करण्याची अध्यापकांची योग्यता, पर्याय क्रमांक ई विद्यार्थ्यांसोबत अध्यापकाचे व्यक्तिगत संबंध, पर्याय क्रमांक या वर्गव्यवहार व्यवस्थापन व देखरेखीची अध्यापकाची क्षमता. विद्यार्थ्याला खालीलपैकी अध्यापनाच्या प्रभावीपणामध्ये योगदान देणाऱ्या सकारात्मक घटकांची निवड. अध्यापकाचे विषयाचे ज्ञान, अध्यापकाची संप्रेषण कौशल्य आणि वर्गव्यवहार व्यवस्थापन व देखरेखीची अध्यापकाची क्षमता. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 37. विद्यार्थ्यांनी खालीलपैकी कोणत्या शिक्षकास प्राधान्य द्यावे? पर्याय क्रमांक अ परीक्षेपूर्वी महत्त्वाचे प्रश्न देणाऱ्या, पर्याय क्रमांक ब वर्गात नोट्स देणाऱ्या, पर्याय क्रमांक क विषयाशी संबंधित अडचणी दूर करणाऱ्या, पर्याय क्रमांक ड वर्गात शिस्त राखणाऱ्या. विद्यार्थ्यांनी विषयाशी संबंधित अडचणी दूर करणाऱ्या शिक्षकास प्राधान्य द्यावे. पर्याय क्रमांक क विषयाशी संबंधित अडचणी दूर करणाऱ्या. प्रश्न क्रमांक 38. तो एक उत्तम शिक्षक असतो जो, पर्याय क्रमांक विद्यार्थ्यांसाठी कठीण विषयाला सोपे करू शकतो, पर्याय क्रमांक ब जो असे म्हणतो की मला प्रत्येक गोष्टीची माहिती नाही, पर्याय क्रमांक क जो आपल्या अध्यापनात अद्ययावतपणा आणत राहतो, पर्याय क्रमांक ड वरील सर्व. कोणता शिक्षक उत्तम असतो? तर जो आपल्या अध्यापनात अद्ययावतपणा आणत असतो, पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 39. शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते नसले पाहिजे? पर्याय क्रमांक अ विद्यार्थ्याला माहिती मिळवण्यास सहाय्य करणे, पर्याय क्रमांक ब केवळ माहिती संक्रमित करणे, पर्याय क्रमांक क विद्यार्थ्यांमध्ये माहिती मिळवण्याचे कौशल्य निर्माण करणे, पर्याय क्रमांक ड माहितीचे अर्थनिर्वचन करण्याची कौशल्य विकसित करणे, पर्याय क्रमांक ब केवळ माहिती संक्रमित करणे. प्रश्न क्रमांक 40. वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू टिंबटिंब हे उत्कृष्टरित्या हाताळू शकतात. पर्याय क्रमांक अ वर्ग शिक्षक,
पर्याय क्रमांक ब विषय शिक्षक, पर्याय क्रमांक क प्राचार्य, पर्याय क्रमांक ड मुख्याध्यापक, पर्याय क्रमांक अ वर्ग शिक्षक. प्रश्न क्रमांक 41. प्रभावी अध्यापनासाठी खालीलपैकी कोणते व्यवहार प्रमुख स्वरूपाचा समजला जातो? पर्याय क्रमांक ए पाठाची स्पष्टता, पर्याय क्रमांक बी अनुदेशात्मक विविधता, पर्याय क्रमांक सी विद्यार्थ्याच्या योजना व सहकार्याचा प्रयोग, पर्याय क्रमांक डी अध्ययन प्रक्रियेतील संलग्नता असणे, पर्याय क्रमांक ई संरचना. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर द्या. पर्याय क्रमांक अ पाठाची स्पष्टता, अनुदेशात्मक विविधता, अध्ययन प्रक्रियेतील संलग्नता असणे. प्रश्न क्रमांक 42. कोणताही भाग शिकवायला सुरुवात करताना पर्याय क्रमांक अ सोप्याकडून कठीणाकडे शिकवित जावे, पर्याय क्रमांक ब कठीणाकडून सोप्याकडे शिकवित जाणे, पर्याय क्रमांक क फक्त सोपा भागच शिकवावा, पर्याय क्रमांक ड सर्वात कठीणच भाग शिकवावा, पर्याय क्रमांक अ सोप्याकडून कठीणाकडे शिकवित जावे. प्रश्न क्रमांक 43. कोणत्याही अध्ययन प्रक्रियेत प्रयोग पद्धत मुक्तपणे वापरली जाते कारण अध्ययनाचा तो जवळचा मार्ग आहे, पर्याय क्रमांक ब पुन्हा पुन्हा प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची परीक्षा याद्वारे घेतली जाते, पर्याय क्रमांक क ती प्रभावी पद्धत आहे, पर्याय क्रमांक ड त्या पद्धतीत सार्वत्रिक स्वीकृती आहे, पर्याय क्रमांक ब पुन्हा पुन्हा प्रयोग करून विद्यार्थ्याच्या ज्ञानाची परीक्षा याद्वारे घेतली जाते, पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 44. मुलांना सरळ व्याजाबद्दल माहिती देताना त्याचा वापर करून चक्रवाढ व्याज शिकविणे म्हणजे? मुलांना सरळ व्याजाबद्दल माहिती देताना त्याचा वापर करून चक्रवाढ व्याज शिकविणे म्हणजे पर्याय क्रमांक अ ज्ञाताकडून अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाणे, पर्याय क्रमांक ब पूर्णांकडून अंशांकडे जाणे, पर्याय क्रमांक क ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे, पर्याय क्रमांक ड मूर्ताकडून अमूर्तांकडे जाणे, पर्याय क्रमांक क ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे. प्रश्न क्रमांक 45. शिकविताना उदाहरणांद्वारे नियम किंवा सिद्धांत शिकविणे म्हणजे? पर्याय क्रमांक अ अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे जाणे, पर्याय क्रमांक ब ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे, पर्याय क्रमांक क सामान्यांकडून विशिष्टाकडे जाणे, पर्याय क्रमांक ड विशिष्टांकडून सामान्यांकडे जाणे. शिकविताना उदाहरणांद्वारे नियम किंवा सिद्धांत शिकविणे म्हणजे विशिष्टांकडून सामान्यांकडे जाणे, पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 46. अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला टिंबटिंब म्हणतात, पर्याय क्रमांक अ अध्यापन कौशल्य, पर्याय क्रमांक ब अध्ययन कौशल्य, पर्याय क्रमांक क व्यवस्थापन कौशल्य, पर्याय क्रमांक ड प्रश्न कौशल्य, पर्याय क्रमांक ब अध्ययन कौशल्य, पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणते विधान तुम्हाला योग्य वाटते? पर्याय क्रमांक अ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे मूल्यविवेक हे उद्दिष्ट असावे, पर्याय क्रमांक ब मूल्यांशी संबंधित अभ्यास बहुशा मानव्याख्यांमध्ये शिकविला जातो, पर्याय क्रमांक क मूल्यांशी संबंधित विचार हे महाविद्यालयीन स्तरांवर न शिकविता प्राथमिक स्तरांवर मर्यादित ठेवावे, पर्याय क्रमांक ड मूल्यविषयक अभ्यास कोणत्याच अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याची आवश्यकता नाही कारण मूल्य ही शिकवून येणारी गोष्ट नाही. कोणते विधान योग्य आहे? तर
महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे मूल्यविवेक हे उद्दिष्टे असावे. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 48. एखादा सामान्य नियम किंवा सिद्धांत सांगून नंतर उदाहरणे देणे म्हणजे. पर्याय क्रमांक अ. विशिष्टांकडून सामान्यांकडे जाणे. पर्याय क्रमांक ब. ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे. पर्याय क्रमांक क. सामान्यांकडून विशिष्टाकडे जाणे. पर्याय क्रमांक ड. अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे जाणे. पर्याय क्रमांक क. सामान्यांकडून विशिष्टाकडे जाणे. प्रश्न क्रमांक 49. अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते? हा प्रश्न सप्टेंबर 2015 सेटला विचारलेला होता. तर बघूया, अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची सर्वात कमी गरज आहे? पर्याय क्रमांक अ. शिकविल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप. पर्याय क्रमांक ब. उपलब्ध साधन सामग्री. पर्याय क्रमांक क. पाठ्यक्रमाची उद्दिष्टे. पर्याय क्रमांक ड. विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी. पर्याय क्रमांक ड. विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी. प्रश्न क्रमांक 50. चाचणी परीक्षेत एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास तुम्ही टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ. चाचणी परीक्षेत कॉपी करून काही फायदा नाही असे सांगाल. पर्याय क्रमांक ब. कॉपी फाडून फेकून द्याल. पर्याय क्रमांक क. त्याला नंतर भेटण्यास सांगाल. पर्याय क्रमांक ड. नियमानुसार योग्य ती कारवाई कराल. चाचणी परीक्षेत एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास तुम्ही नियमानुसार योग्य ती कारवाई कराल. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 51. जर शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कृतीपलीकडची गोष्ट विद्यार्थ्यास करायला सांगितली तर. पर्याय क्रमांक अ. विद्यार्थ्यांमध्ये निराशा, तणाव व चिंताग्रस्तपणा येईल. पर्याय क्रमांक ब. विद्यार्थ्यांना शिकवण्यास उत्साह होईल. पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचा उत्साह राहणार नाही. पर्याय क्रमांक ड. वरीलपैकी काहीही होणार नाही. जर शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कृतीपलीकडची गोष्ट विद्यार्थ्यास करावयास लावली तर विद्यार्थ्यांमध्ये निराशा, तणाव व चिंताग्रस्तपणा येईल. पर्याय क्रमांक अ. तर आपण पुढील लेक्चरला पुढील व्हिडिओमध्ये पुढील वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. धन्यवाद.